सर्वांना माझा नमस्कार। मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनलवर। कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर न्यू बेबी। डिलिव्हरी नंतर आपलं सर्व शरीर थकलेलं असतं, मन देखील अगदी गोंधळलेलं असतं। हार्मोन्स मध्ये आपल्या बरेच चेंजेस होतात, त्यामुळे कधी कधी खूप रागवायला होतं, चिडचिड होते, तर कधी कधी अगदी रडायला सुद्धा येतं। मग या सर्वांवर उपाय काय? तर एकच, आपल्या श्वासावर नियंत्रण। म्हणून आज मी तुम्हाला अगदी शांत रिलॅक्स होण्यासाठी, आपलं मन एकदम टेन्शन फ्री राहण्यासाठी मी तुम्हाला 10 मिनिटाचं एक प्राणायाम रुटीन सांगणार आहे, की ज्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल आणि रिलॅक्स वाटेल। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम काही 2-3 गोष्टी लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही योग, प्राणायाम किंवा एक्सरसाइज सुरू करायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांचा ऐका। त्यानंतर हे प्राणायाम करण्यासाठी सकाळी किंवा शांततेची वेळ निवडा। मोबाईल आपला शांत ठेवा, सायलेंटवर ठेवा आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाळाला सोबत ठेवा, किंवा तुम्ही हे प्राणायाम रुटीन छान आपल्या बाळाजवळ बेडवरच बसून करू शकता। सर्वप्रथम आता आपण दीर्घ श्वसन करूया। दीर्घ श्वसनामुळे मन स्थिर होण्यास मदत होते आणि त्याच पद्धतीने जर आपल्या मनात खूप गोंधळ कोलाहल असेल तर तो देखील शांत होतो। हे दीर्घ श्वसन तुम्ही अगदी झोपून सुद्धा करू शकता। तर मी छान अशी मॅटवर बसलेली आहे, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे तुम्ही बाळाजवळ सुद्धा बसून करू शकता। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम डोळे बंद आणि ताठ आणि हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे, किंवा दोन्ही हात या पद्धतीने एक पोटावर आणि एक असा छातीजवळ ठेवायचा आहे। माझ्या बरोबर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा। पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा। पुन्हा एकदा आणि सोडा। पुन्हा एकदा श्वास घ्या। या श्वासाबरोबरच चांगले विचार आपल्या मनात आणायचे आहेत। सोडताना एनएक्झिटी दूर करायची आहे। पुन्हा एकदा करणार आहोत आणि सोडा। रिलॅक्स। आता आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम। हा प्राणायाम पुन्हा तुमचं मन स्थिर होण्यास मदत ठेवतो। त्याचप्रमाणे डिलिव्हरी नंतर ज्या चिंता ताण निर्माण झालेले असतात किंवा मूड सतत स्विंग्स होत असतात, ते देखील कमी करण्यास मदत करतो। तर मग बघा, या हाताची उजव्या हाताची आपल्याला या पद्धतीने प्रणव मुद्रा करायची आहे आणि डाव्या हाताची ज्ञान मुद्रा। या पद्धतीने उजवा हात छातीजवळ, डोळे बंद करायचे आहेत। त्यापूर्वी सांगते की आपल्याला सर्वप्रथम ही उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे। त्यानंतर डावी बंद करून उजवीने सोडायचं आहे आणि पुन्हा उजवीने श्वास घेऊन डावीने सोडायचं आहे। या पद्धतीने आपण 5 वेळा करणार आहोत। डोळे बंद, पाठ ताठ, मान सरळ, उजवी नाकपुडी या पद्धतीने बंद करा, डावीने श्वास घ्या, पुन्हा डावी बंद करा आणि उजवीने श्वास सोडा। तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा। आरामात पुन्हा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा। श्वास घ्या, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आत गेल्यासारखा विचार करा।
श्वास सोडण्याबरोबरच निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात आहे असा विचार करा. पुन्हा एकदा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या, डावीने सोडा. रिलॅक्स. आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. डिलिव्हरी नंतर हा खूप महत्वाचा प्राणायाम आहे, कारण या प्राणायामामध्ये जो आपण म चा आवाज करणार आहोत त्यामुळे आपला मेंदू स्थिर राहतो. तसेच सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे दूधस्राव जास्त होण्यास मदत होते आणि डिलिव्हरी नंतर आपल्याला जे ताण टेन्शन्स येतात त्यामुळे किंवा बाळामुळे आपल्याला झोप लागत नाही, तर गाढ झोप लागण्यास देखील या प्राणायामामुळे मदत होते. हृदय गती स्थिर राहण्यास देखील या प्राणायामामुळे मदत होते. तर मग चला करूया. बघा, आपल्याला अंगठ्यांनी दोन्ही कान या पद्धतीने बंद करायचे आहेत. त्यानंतर बोटे चेहऱ्यावर सेट करायचे आहेत या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला सहज श्वास घ्यायचा आहे, पण श्वास सोडताना मात्र म चा आवाज करत श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने पहा. माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. आपण 5 वेळा करणार आहोत. श्वास घ्या आणि म चा आवाज करत सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्या. श्वास घ्या. घ्या. लास्ट. रिलॅक्स. म मुळे या मधमाशीचं गुंजन केल्यामुळे आपल्यामध्ये जे व्हायब्रेशन्स निर्माण झालेले आहेत त्या व्हायब्रेशन्सचा अनुभव घ्या. शांत रहा. आता आपण करणार आहोत उज्जाई प्राणायाम. यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, तसेच आपली ताकद शक्ती देखील वाढण्यास मदत होते. तसेच ज्या आईंना सतत दमल्यासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं, त्यांच्यासाठी तर हा प्राणायाम अगदी चमत्कारिक आहे. मग उज्जयी श्वास घेताना आपल्याला सी चा आवाज करत श्वास घ्यायचा आहे आणि घशाला घर्षण करतच श्वास सोडायचा आहे. जर तुम्हाला उज्जयी श्वसनाबद्दल जास्त माहिती हवी असेल तर माझी ही व्हिडिओ नक्की बघा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर बघ, चला सुरुवात करूया. हातांची छान ज्ञानमुद्रा करायची आहे. सुखासनात बसा, बेडवर बसा. डोळे बंद करून बघा, या पद्धतीने आपल्याला आधी सी चा आवाज करत घशामध्ये श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना देखील घर्षण करतच घशाला श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने करायचं आहे. चला माझ्यासोबत करा. डोळे बंद, श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा करा माझ्यासोबत आणि सोडा. पुन्हा
सोडा, अजून एकदा करूया, सोडा, घशाला छान घर्षण झालेलं आहे, त्याचा अनुभव घ्या. आता आपण छान मेडिटेशन करणार आहोत. यासाठी आपला उजवा हात छान असा हृदयावर ठेवा, हातांची ज्ञानमुद्रा करा, किंवा सगळ्यात सोपं म्हणजे आपल्या बाळाला घ्या आणि छान असं आपल्या छातीजवळ ठेवा. डोळे बंद, पाठताठ, मान सरळ, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. संथ श्वसन, श्वास आत येत आहे, बाहेर जात आहे. त्यासोबत छान पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात श्वासाबरोबर घ्या. आणि काही चिंता, ताण असतील तर श्वासासोबत ते बाहेर सोडा. संथ श्वसन, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. आपलं बाळ आपल्या सोबत आहे, त्यामुळे आपल्याला काहीच काळजी नाही. शांत राहा. डिलिव्हरी नंतर जे ताण, टेन्शन्स येतात ते सर्व सोडून द्या. तुम्ही एक खूप छान निर्मिती केलेली आहे आणि तुम्ही आता एक छान सुंदर आई आहात. शांत रहा. मनात सकारात्मक विचार ठेवा. ईश्वराला धन्यवाद द्या की त्यांनी खूप छान सुंदर गिफ्ट तुम्हाला दिलेलं आहे. तुमचं बाळ शांत, सुखी आणि समाधानी राहील अशी प्रार्थना करा. संपूर्ण लक्ष आपल्या बाळावर द्या आणि छान त्याच्यामध्ये, त्याच्या सुखामध्येच आपलं सुख आहे असा विचार करा. रिलॅक्स, हळूच डोळे उघडायचे आहेत. मग माझ्या सुंदर आयांनो, कराल ना नक्की हे प्राणायाम? बघा, जगातली सगळ्यात सुंदर निर्मिती तुम्ही केलेली आहे आणि त्यातच तुमचा आता वेळ जात आहे. परंतु आपल्या बाळाची जशी आपण काळजी घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःची देखील काळजी घ्या. कारण त्याला सुदृढ, आरोग्यपूर्ण घडवताना तुम्ही जर स्वतःच्या शरीराची हेळसांड केली तर मात्र तुम्ही त्याला पूर्ण तुमचा वेळ देऊ शकणार नाही. म्हणून आत्ताच स्वतःसाठी फक्त 5 ते 10 मिनिट काढा आणि हे प्राणायाम रुटीन फॉलो करा. मग सांगाल ना मला तुमचे अनुभव? हे प्राणायाम रुटीन फॉलो केल्यामुळे काय अनुभव आले ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना देखील, त्यांना सुद्धा छान प्राणायाम रुटीन फॉलो करता येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.